एलिफंटाजवळ झालेल्या अपघाताची थरारक दृश्य पाहूयात। आमची बोट म्हणजे रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला ती जात होती। तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकलं, त्यांनी ऍक्सिडेंट झाला। म्हणजे भारतीय नौदलाची बोट, नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे हीच आहे नेव्हीची स्पीड बोट। लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही, बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार तो कॅप्टन आणि तो मुद्दा वेगळा आहे। एक ओढ झाली अशी नाही आहे, तो बोटीच्या मधोमध तो येऊन केली, आपल्याला व्हिडिओ दिसतोय, बोटीच्या मध्ये येऊन त्याने टक्कर दिली, ते काय दोन तुकडे झाले त्याच्या बोटीचे। आणि ही पण पॅसेंजरनेच काढलेलं आहे, ही व्हिडिओ पॅसेंजरची। तर या अपघाताचा नेमका घटनाक्रम कसा आहे तो सुद्धा बघूया। तर नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला तिने धडक दिलेली आहे 3:55 दुपारी 4:10 प्रवासी बोटीला मोठं भगदाड पडलेलं आणि ती बोट बुडायला सुरुवात झाली। 4:45 प्रवासी बोट ही बुडलेली आणि आसपासच्या बोटी या मदतीसाठी सरसावल्या। तर संध्याकाळी 5:10 रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि हेलिकॉप्टर सुद्धा मदतीसाठी पोहोचलेलं आहे। तर 6:30 103 जणांचं रेस्क्यू करण्यात यश आलंय, तर 15 प्रवाशांचा यात बुडून मृत्यू झालाय। तर अपघात होतानाची दृश्य आपण बघतोय, बोटीवरील एका प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हे सगळं चित्रित केलेलं आहे। व्हिज्युअल्समध्ये स्पष्टपणे दिसतंय की नौदलाची बोट वेगाने या प्रवासी बोटीच्या दिशेने येते। सुरुवातीला बोटीतील प्रवाशांना वाटेल की ही बोट आपली दिशा बदलेल, पण बोट जशी जवळ आली तसा प्रवाशांचा थरकाप उडाला, काही प्रवासी हे ओरडू लागलेले आहेत। अखेर व्हायचं तेच झालं आणि वेगाने येणारी बोट थेट प्रवासी बोटीला धडकलेली आहे। या धडकेनंतर बोटीला मोठं भगदाड पडलं, बोटीतील प्रवाशांची त्यावेळेला धावपळ झालेली आहे। तर नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळालेलं आहे। सगळीकडे आरडाओरड सुरू झाली, बोटीला भगदाड पडल्यामुळे ही बोट बुडायला सुरुवात झालेली आहे। काही वेळाने ही बोट उलटली आणि त्यामुळे बोटीतील सगळे जे प्रवासी आहेत ते समुद्रात पडलेले आहेत। समुद्रात पडल्यानंतर मदतीसाठी आरडाओरड सुद्धा सुरू झालेला होता। तर स्क्रीनवरती पाहत असलेली दृश्य ही बोट उलटल्यानंतरची आहेत। धडक झाल्यानंतर बोट हळूहळू पाण्यात बुडू लागली, काही वेळाने ही बोट पाण्यामध्ये उलटलेली आहे। ही दृश्य बोट पाण्यात उलटल्यानंतरची आहेत। प्रवासी या समुद्रामध्ये पडलेले आहेत। त्यानंतर बचाव पथकाने वेळीच बोटीजवळ पोहोचत प्रवाशांची सुटका केलेली आहे।
बोटीतील एका प्रवाशानेच ही सगळी दृश्य जी आहेत ती आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत. तर बोट पाण्यात उलटल्यानंतर शेजारच्या ज्या बोटी आहेत त्या मदतीसाठी पुढे सरसावल्यात. त्याचबरोबर कोस्टगार्ड असेल आणि मरीन पोलिसांच्या बोटी सुद्धा मदतीसाठी तिकडे दाखल झाल्या होत्या. त्यावेळेला रेस्क्यू करण्यात आलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे नौदलाच्या बोटीतून किनाऱ्यावरती आणण्यात आलंय. तर रेस्क्यू करण्यात आलेल्या प्रवाशांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. प्रवाशांवरती सध्या तिकडे उपचार सुरू आहेत. तर रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना किनाऱ्यावरती आणण्यात आलेला आहे. रेस्क्यू केलेल्या प्रवाशांचा जो व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की दुर्घटनेतून बचावलेले प्रवासी त्या धक्क्यामधून सरसावलेले नाहीयेत.